काकडीचे पाचक सरबत करत आहोत. गोंद कतिरा मी इथे घेतलेला आहे. तो मार्केटमध्ये कुठेही किराणाच्या दुकानात मिळू शकतो. दिसायला डिंकासारखाच असतो, पण हा गोंद कतिरा आपण उन्हाळ्यात खात असतो. गोंद कतिरा मी मिक्सरवरनं बारीक पूड करून ठेवलेली आहे. इथे 1 चमचाभर मी गोंद कतिराची पूड घेतलेली आहे. अर्धा वाटी पाणी घालून भिजत घातलेले आहे. 10 मिनटात खूप छान जेलीसारखा गोंद कतिरा तयार होतो. इथे मी मिक्सरच्या भांड्यात 1 काकडी छान बारीक चिरून घेतलेली आहे. 1 आवळा किसून घेतलेला आहे. 2 इंचाचं आलं बारीक चिरून घेतलेलं आहे. आणि आता याच्यात आपल्याला गूळ घालायचा आहे. आवडीनुसार तुम्ही गूळ घालू शकता. मी 1.5 चमचा गूळ घातलेला आहे. चाट मसाल्याची एक छान चव येते म्हणून मी इथे 1.25 चमचा चाट मसाला घातलेला आहे. आता आपल्याला हे सर्व एकत्र मिक्सरवरनं बारीक वाटून घ्यायचं आहे. थोडंसं मी इथे काळं मीठ घातलेलं आहे. मिक्सरवरनं वाटल्यानंतर आपल्याला जसं लागेल तसं इथं पाणी घालून आपल्याला हळूहळू मिक्सरवरनं पेस्ट करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता इथे 1 ग्लास मी पाणी घातलेलं आहे. परत बारीक वाटून घेणार आहोत. खूप छान अशी पेस्ट तयार होते. आणि इथे मी अर्धा लिंबू पिळून घेत आहे. अर्धा लिंबू पिळल्यानंतर आमचूर पावडर 1/2 चमचा घालणार आहे. गोंद कतिरा किती छान फुललेला आहे तो 2 चमचे घालणार आहे. गोंद कतिऱ्यामुळे खूप छान सरबत घट्ट होतं. इथे बघू शकता मी आता थोडंसं अजून पाणी मिक्स केलेलं आहे आणि थोडं पातळ करून घेतलेलं आहे. सरबत खूप छान तयार झालेलं आहे. इथे आपण सर्व करत आहोत. मी 2 ग्लास सरबत तयार केलेलं आहे. तुम्ही नक्की करून बघा. खूप छान टेस्टी, यम्मी आणि स्पायसी पाचक काकडीचं सरबत तयार आहे. माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया.